अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. गीतारहस्य जयंतीच्या निमित्ताने गीतारहस्य या ग्रंथाच्या काही भागाचं विवरण करण्यासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल संयोजकांचे मनपूर्वक आभार. गीतारहस्य म्हणजे लोकमान्य टिळकांच्या बुद्धिमत्तेचा, प्रगाढ बुद्धिमत्तेचा एक मोठा आविष्कार समजला पाहिजे. माननीय श्री दीपक चिटक यांनी गीतारहस्याच्या 14व्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या प्रस्तावनेमध्ये मुद्दाम उल्लेख केलेला आहे. आणि तो प्रसंग त्या ठिकाणी असा की लोकमान्य टिळक ज्यावेळेला 8 जून 1914 मध्ये मंडालेच्या तुरुंगातून बाहेर आले त्यावेळेला ते पुण्यामध्ये परत आले आणि पुण्यात परत आल्यानंतर सुद्धा त्यांच्या गीतारहस्याची हस्तलिखित अजून सरकारकडून परत मिळालेली नव्हती. त्यामुळे बऱ्याच लोकांनी शंका उपस्थित केली की सरकारचा इरादा बरोबर दिसत नाहीये वगैरे वगैरे. आणि त्यावेळी लोकमान्य म्हणाले की भिण्याचं काही कारण नाहीये. वह्या जरी सरकारच्या कब्जात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे. फुरसतीच्या वेळामध्ये सिंहगडावर बसून मी तो जसाच्या तसा लिहून काढेन. हे उद्गार आहेत एका महान तत्वज्ञाचे आणि एका प्रगाढ बुद्धिमत्तेने लिहिलेल्या एका गीतारहस्य या ग्रंथाबद्दलचे. आणि त्यामुळे ही गीतारहस्य या ग्रंथाबद्दलची माहिती घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. ग्रंथ असामान्य आणि ज्या ग्रंथाचं हे विवरण आहे तो भगवद्गीता हा ग्रंथ हा सुद्धा अलौकिकच. त्याच्याबद्दल एक प्रसंग सांगितला जातो की महाभारतातल्या युद्धानंतर ज्या वेळेला श्रीकृष्ण आणि अर्जुन हे प्रेमाने गप्पा मारत बसले होते त्यावेळेला अर्जुन म्हणाला की भगवंता तुझ्या मुखाने मला आता परत भगवद्गीता ऐकायची इच्छा आहे. त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाला की आता तर ते शक्य नाहीये कारण त्यावेळी मी योगयुक्त अंतःकरणाने ही गीता सांगितलेली होती आणि ते आता काही मला शक्य दिसत नाहीये. याच्यातच गीतेचं अलौकिकत्व आपल्याला दिसून येतं. या बाबतीत एक गीता रहस्य किंवा भगवद्गीता हे किती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कमालीचं महत्वपूर्ण मानलं जातं याच्याबद्दलचा एक छोटासा प्रसंग की माझ्या नात्यामध्येच एक मुलगा हा अमेरिकेमध्ये गेला. जाताना आईने त्याच्या सांगितलं होतं की अरे भगवद्गीतेची एक पोथी तू घेऊन जा बरोबर. तर तो म्हणाला छे भगवद्गीता कसली न्यायची तिकडे, मी जातोय तिकडे शिकायला वगैरे वगैरे. तिकडे गेल्यानंतर त्याच्या सगळ्या ज्यावेळेला बरोबरीच्या मित्रांनी त्याला विचारलं की तुझ्याकडे भगवद्गीता आहे ना, तर त्यावेळेला तो म्हणला नाही. आणि त्या सगळ्यांकडे भगवद्गीतेची प्रत होती. आणि हे बघितल्यानंतर इथे 2 रुपयात मिळणारी गीता त्यांनी तिकडे $2.25 खरेदी केली. या ठिकाणी भगवद्गीतेबद्दल किती अपार श्रद्धा आहे सगळ्यांच्या मनामध्ये ते दर्शवणारा प्रसंग. उपनिषदातील तत्वज्ञानामध्ये जागोजागी अनेक प्रकारचे तत्वविचार आलेले आहेत आणि त्यामुळेच उपनिषदांचं सार असलेल्या भगवद्गीतेत सुद्धा आपल्याला हे विचार दिसून येतात. मात्र भगवद्गीतेने आपल्या सिद्धांताच्या केवळ पुष्ट्यातच त्या तत्वविचारांचा स्वीकार केला आहे. विविध तत्वविचाराच्या संप्रदायांनी मात्र आपल्या संप्रदायाचे विचारच भगवद्गीतेमध्ये आहेत असा दावा केलेला आहे. मग त्याच्यामध्ये अनेक विचार येतात. आद्य शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत आहे, संन्यास निष्ठा. रामानुजांचं विशिष्टाद्वैत आहे, मध्वाचार्यांचं द्वैत मत आहे, वल्लभाचार्यांचं शुद्धाद्वैत आहे, सांख्यांचा ज्ञान मार्ग आहे, पातंजल योग आहे, भक्ती मार्ग आहे इत्यादीने आपापल्या तत्वविचारानुसार गीतार्थाचा निर्णय केलेला आहे. लोकमान्यांनी या संदर्भामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी, ऐरावत, कौस्तुभ, पारिजात, अमृत, विष
इत्यादी निरनिराळ्या वस्तू त्या मंथनातून निघाल्या, पण तरी सुद्धा समुद्राच्या वास्तविक स्वरूपाचा जो निर्णय आहे तो झालाच नाही. त्याचप्रमाणे सांप्रदायिकरित्या गीतासागराचं मंथन करणाऱ्या टीकाकारांची अवस्था झालेली आहे असं लोकमान्यांनी मुद्दाम नमूद केलेलं आहे. मग गीतेचं तात्पर्य कसं काढायचं? मीमांसकांनी त्याबद्दल एक शास्त्रशुद्ध पद्धत सांगितलेली आहे आणि तो श्लोक गीता रहस्याच्या प्रस्तावनेमध्ये आलेला आहे. तो असा: उपक्रमोपसंहार अभ्यास अपूर्वता फलम अर्थवादोपपत्तीश्च लिंगम तात्पर्य निर्णय. एखाद्या ग्रंथाचं जर तात्पर्य करायचं असेल तर त्या ठिकाणी ही 6 लिंग किंवा ही 6 लक्षणं ही वापरली जातात, त्याचा उपयोग केला जातो. कोणची ती? उपक्रम आणि उपसंहार. पहिलं लक्षण. उपक्रम म्हणजे सुरुवात, उपसंहार म्हणजे शेवट. अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करायचंय, युद्धाला तयार करायचंय आणि त्यासाठी गीता सांगितलेली आहे. आणि म्हणून तस्माद युद्धस्व भारत, तस्माद उत्तिष्ठ कौंतेय, तस्माद असक्तः सततम कार्यम कर्म समाचर माम अनुस्मर युद्धच, असं अनेक प्रकारांनी म्हणून तू युद्ध कर हे सुरुवातीपासूनच सांगितलेलं आहे. आणि उपसंहार म्हणजे शेवट काय आहे? तर नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा करिष्ये वचनं तव. म्हणजे युद्धाला तयार नसलेला अर्जुन मी आता युद्ध करतो, हे उपक्रम आणि उपसंहार दोन्ही जुळत आहेत. नंतरचं लिंग किंवा लक्षण आहे अभ्यास. अभ्यास म्हणजे पुनरुक्ती, वारंवार एखादी गोष्ट सांगणं. आता वर सांगितलेली वाक्य ही अनेक वेळा त्या ठिकाणी आहे. म्हणून तू युद्ध कर, म्हणून तू युद्ध कर असं अनेक वेळा सांगितलेलं आहे. त्यामुळे अभ्यासही आढळतो. अपूर्वता. अपूर्वता म्हणजे विषयाचा नवेपणा असला पाहिजे. कर्मयोग हा प्राचीन योग होता आणि तो मध्यंतरीच्या काळामध्ये लुप्त झालेला होता. त्यामुळे त्याचा नव्याने ओळख करून देण्यासाठी भगवद्गीतेची प्रवृत्ती झालेली आहे. अर्जुनाचं निमित्त त्या ठिकाणी आहे. भगवद्गीतेत तो श्लोकही आहे की इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह आणि मनो विश्वाकवे अब्रवी. आणि एवं परंपरा प्राप्तम, परंपरेने प्राप्त झालेला हा योग मध्यंतरी लुप्त झाला. त्यामुळे नव्याने जी ओळख करून दिलेली आहे हा नवेपणा किंवा अपूर्वता हे पण याच्यामध्ये आपल्याला सापडतं. फल तर स्पष्टच आहे. अर्थवाद म्हणजे एखाद्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी किंवा गौरवासाठी विवरण, कथा वगैरे सांगितल्या जातात. भगवद्गीतेत तशा प्रकारचं विवरण, तशा प्रकारचे उपमा, रूपक वगैरे वगैरे, आत्मानम अर्थीनम विद्धी वगैरे वगैरे हे अनेक प्रकारांनी आलेलं आहे. आणि उपपत्ती म्हणजे तर्कशुद्ध प्रमाणांची शिस्तशीर मांडणी. त्यामुळे अर्जुनाने ज्या क्रमाने शंका व्यक्त केला त्याच क्रमाने कृष्णाने उत्तरं दिलेली आहेत. ही उपपत्ती पण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे ही सगळी मीमांसेची ही षड्विध लिंग किंवा हे जी तात्पर्य निर्णयाची जी पद्धती आहे ती या ठिकाणी भगवद्गीतेला लागू पडते. कर्मयोगाच्या पुष्टीसाठी ज्या अनेक निष्ठांची म्हणजे तत्वविचारांची मांडणी गीतेने केलेली आहे त्यापैकी प्रमुख विचार आहे सांख्यांचा. सांख्य विचार सांगणं हे काही गीतेचं तात्पर्य नाही आहे, पण तरी सुद्धा गीता विचार आणि सांख्य विचार यात अनेक साम्य स्थळे जशी आहेत तसा टोकाचा विरोध सुद्धा आपल्याला दिसतो. आणि या दोन्हीचं विवरण म्हणजे साम्यस्थळ आणि विरोध या दोन्हीचं विवरण हे गीता रहस्यकारांनी केलेलं आहे आणि ते आज या दोन्ही बाजूंसह प्रस्तुत आहे. सांख्य विचार या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. सांख्य शब्दाचा सामान्य अर्थ ज्ञान असा आहे आणि सांख्य दर्शनातील तत्व ही संख्येमध्ये मोजता येतात. ती 25 तत्व आहेत एकूण आणि म्हणूनही संख्येत तत्व मोजता येणारे तत्व म्हणून सुद्धा त्याला सांख्य म्हणजे ज्ञान आणि तत्व 25 तत्व संख्येत मोजता येणारे तत्व अशा दोन्ही अर्थाने सांख्य हे नाव आपल्याला दिसून येतं. गीतेला प्रतिपाद्य असा जो कर्मयोग आहे त्यासाठी गीतेने एक मूल आणि अंतिम तत्व म्हणजे अद्वैत मानलं आहे आणि त्यात आणि सांख्य तत्वज्ञानात
मूलभूत भेद असा आहे की सांख्य हे द्वैत दर्शन आहे, म्हणजे त्यात प्रकृती आणि पुरुष ही दोन स्वतंत्र तत्व मानलेली आहेत. तर गीतेने एकच निर्गुण निराकार परब्रह्म हे अंतिम तत्व मानलेलं आहे. दुसरा मूलभूत फरक असा आहे की सांख्याने ज्ञानोत्तर कर्मसन्यास कर्मत्याग सांगितलेला आहे, तर भगवद्गीतेचा आग्रह आहे की ज्ञानप्राप्तीनंतरही कर्तव्य कर्म करण्यावर भगवद्गीतेचा भर आहे. मग हे मूलभूत भेद असताना गीतेने सांख्य दर्शनाचा आधार अनेक ठिकाणी का घेतलाय? सांख्य दर्शनातला पहिला स्वीकार्य भाग असा आहे की तो म्हणजे आत्मा अनात्मा विवेक किंवा सद असद विवेक किंवा आत्मा शरीर विवेक. अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे की मी भीष्म द्रोण इत्यादींना कसा मारू, ते मला पूजनीय आहे. कथम भीष्महं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभी प्रतियोत्स्यामि पूजार्हौ हरिसूदन. ते पूजार्ह आहेत मला. आणि त्यावर मग श्रीकृष्णाने विचारलंय त्याला की तू कुणाला मारणार आहेस? त्यांच्या आत्म्याला मारणार आहेस का त्यांच्या शरीराला मारणार आहेस? आत्म्याला मारलं तरी तो मरणार नाहीये, आणि शरीराला मारलं नाही, तू युद्ध केलं नाही तरी सुद्धा त्यांची शरीरही नष्ट होणारच आहे. जे नित्य आहे ते कधी नष्ट होणार नाहीये, आणि जे अनित्य आहे ते कधी टिकणार नाहीये. हा सद असद विवेक हा सांख्यांनी सांगितलेला आहे. आणि मग हे मुख्य सूत्र घेऊन सांख्यांनी त्याचं विवरण हे दुसऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे. दुसऱ्या अध्यायाच्या 11 ते 38 इतक्या विस्तृत भागामध्ये हा आत्मानात्म विवेक आलेला आहे. अशोचान अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः इथपासून त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. ज्यांच्याबद्दल शोक करायला नको त्यांच्याबद्दल तू शोक करतोयस आणि वर गप्पा मारतोयस मात्र पांडित्याच्या. पण ज्ञानी लोक हे गतासू आणि अगतासू या दोन्हींबद्दल शोक करत नाही. गतासू म्हणजे मृत, ज्यांचे प्राण निघून गेलेले ते गतासू. त्यामुळे मृत लोकांबद्दल शोक करायचा नाही हे एक समजू शकतं, कारण आपण आपल्या नातेवाईकांबद्दल मृताबद्दल शोक करतो. पण अगतासू म्हणजे जे अजून जिवंत आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा ज्ञानी लोक शोक करत नाहीत हे सांगण्यामध्ये काय त्या ठिकाणी प्रयोजन आहे? तर ते समजण्यासाठी महाभारतात एक सांगितलेलं आहे वचन, ते बघितलं पाहिजे. महाभारतात एका ठिकाणी म्हटलेलं आहे, अधर्मो हि सुमहान एष यत व्याधी मरणं गृहे. सैनिकाला किंवा योद्ध्याला रणभूमीवर मरण येणं श्रेयस्कर आहे. त्याला युद्धाची संधी न मिळता घरीच एखादी काहीतरी व्याधी रोग वगैरे होऊन जर मरण आलं तर त्याला स्वर्ग मिळत नाही. ही भावना भगवद्गीतेने स्पष्ट केलेली आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम, यामध्ये ही भावना स्पष्ट झाली आहे. कौटिल्य अर्थशास्त्रासारख्या राजनीतीच्या ग्रंथात सुद्धा ही भावना सांगितलेली आहे, आणि मुद्दाम त्याचा उल्लेख गीता रहस्यकारांनी केलेला आहे. म्हणून मुद्दाम सांगते की त्यांनी म्हटलेलं आहे, यान यज्ञ संघैहि तपसाच विप्राः स्वर्गैषिणः पात्रचयैश्च यान्ति क्षणेन तान अप्यत्यन्ति शूराः प्राणान सुयुद्धेषु परित्यजन्तः. स्वर्गाची इच्छा करणारे ब्राह्मण यज्ञ तप वगैरे करतात आणि त्यांनी स्वर्गाची प्राप्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण युद्धात प्राणत्याग करणारे जे शूर योद्धे आहेत ते एका क्षणात स्वर्गाच्याही पलीकडे जात असतात. आत्म्याचं वर्णन अज, जन्मरहित, नित्य, शाश्वत, पुराण असं केलेलं आहे. शरीर नष्ट झालं तरी आत्म्याला मृत्यू नाही. ज्याप्रमाणे जुने कपडे टाकून देऊन आपण नवे कपडे धारण करतो, त्याप्रमाणे एक शरीर सोडून देऊन आपण तो आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. आपले अनेक जन्म झालेले पुढेही होणार आहेत, आणि आत्ताचा जन्म ही केवळ मधली अवस्था आहे.
मग आत्म्यावर कोणत्याही महाभूताचा परिणाम होत नाही हे सांगितलेलं आहे. अग्नी त्याला जाळू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही, वगैरे वगैरे. इंद्रिय आणि त्यांचे विषय यांचे संयोग हे सुखदुःख देणारे आहेत, ते येणारे जाणारे आहेत, त्यामुळे अनित्य आहेत आणि ते तू सहन कर असंही सांगितलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादं गुलाबाचं फुल ते बघितलं की आपल्या डोळ्यांना चक्षूंना सुख होतं, आनंद होतो, पण त्याच गुलाबाचा काटा जर टोचला तर त्या ठिकाणी वेदना होतात, दुःख होतं. त्यामुळे सुख दुःख, शीत उष्ण अशासारखे हे इंद्रियांचे उपभोग किंवा इंद्रियांचे हे विषय असतात. त्यामुळे हे विषय डोळ्यापासून जर नष्ट झाले तर त्यांना सहन केलं पाहिजे, त्याचाही दुसरा मार्ग नाही आहे. अशा सगळ्या प्रकाराने आत्म्याचं अमरत्व आणि शरीराचं विनाशित्व सांगून शोक न करण्याबद्दल अर्जुनाला उपदेश केलेला आहे. त्यासाठी पण सांख्य तत्वज्ञानाचा आधार का घेतला, तर लोकमान्य टिळकांनी त्याचं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते असं, भगवद्गीता हे उपनिषदांचं सार आहे आणि सांख्य विचार हा उपनिषदां इतकाच प्राचीन आहे. सांख्य आणि उपनिषद हे भावंडांप्रमाणे समकालीन आहेत आणि हा सांख्य विचार ईश्वर कृष्णाच्या सांख्य कारिकांमध्ये शास्त्रशुद्ध स्वरूपात मांडला आहे. त्यामुळे सांख्य कारिकांसारखा दुसरा प्रमाण ग्रंथ नाहीये. हा सांख्य मार्ग सर्वांना परिचित होता आणि मग एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला जर 2 रस्ते माहिती असतील तर परिचित आणि सोयीस्कर असाच रस्ता आपण निवडतो. त्याप्रमाणे प्रथम परिचित अशा सांख्य विचारानुसार आत्मानात्म विचार सांगितला. अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करायचं आहे, त्यामुळे एकदम नवीन काहीतरी सांगितलं असतं तर कदाचित त्याला ते पचलं नसतं आणि त्यामुळे गीता माऊलींनी त्याला लहान लहान घास दिलेले आहेत आणि म्हणून पहिल्यांदी माहिती असलेला सांख्य विचार त्याला सांगितलेला आहे. त्याप्रमाणे आत्मानात्म विवेक सांगितलेला आहे आणि नंतर मात्र सांख्य हे संन्यास मार्गी असल्यामुळे कर्मसन्यासाचा मार्ग गीतेला मान्य नाही आहे. कारण युद्ध सोडून अर्जुन तर संन्यास घ्यायला तयारच होता. त्यामुळे त्याला त्याच्यापासून परावृत्त करायचं आहे, युद्धाला त्याला तयार करायचं आहे. कारण अहोबत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम असं तो म्हणतच होता. आम्ही हिंसा करतोय, स्वजनांना मारतोय, त्यांच्या रक्ताने माखलेले भोग कसे भोगायचे वगैरे वगैरे तो म्हणतोच आहे. त्यामुळे त्याला इथपर्यंत हा सांख्य विचार सांगितला, आत्मानात्म विवेक सांगितला, पण नंतर मात्र कर्मयोगाच्या उपदेशाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे 11 ते 38 पर्यंत त्या ठिकाणी आत्मानात्म विचार सांगितला आणि 39व्या श्लोकांमध्ये हा मार्ग बदललेला आहे. तेषा ते अभिहिता सांख्ये बुद्धी योगे तू इमाम श्रवण. आतापर्यंत तुला सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे ज्ञान सांगितलं, आता मात्र योगे म्हणजे कर्मयोगातलं ज्ञान तू आता ऐक. आणि या कर्मयोगातल्या ज्ञानाने तू युक्त झाला म्हणजे सगळे कर्मबंध तुझे. बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. आणि नंतर हे 39व्या श्लोकामध्ये सांगितलं आणि नंतर 48 आणि 50 मध्ये लगेच कर्मयोगाच्या सुटसुटीत व्याख्या त्या पण सांगितलेल्या आहेत. पहिली व्याख्या म्हणजे समत्वम योग उच्यते, बुद्धीच्या समतोलपणालाच योग म्हणतात. आणि दुसरी व्याख्या आहे योगा कर्मसु कौशलम. कर्म करण्यामध्ये योग साधणं, समतोलपणा साधणं हे कौशल्याचं काम आहे. अशा ह्या दोन्ही सूत्रबद्ध व्याख्या लगेचच सांगितलेल्या आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की संपूर्ण कर्मत्या हा तर अशक्यच आहे. तुम्ही कोणची कर्म सोडणार? वर्णाश्रमाप्रमाणे नेमून दिलेली फक्त कर्म तुम्ही सोडणार. अर्जुन क्षत्रिय म्हणून तो युद्ध सोडणार, पण बाकी नित्य कर्म तर करावीच लागणार. इतकंच नाही तर जगण्यासाठी ज्या आवश्यक हालचाली आहेत त्या म्हणजे सुद्धा कर्मच असं गीतेने सांगितलेलं आहे. 5व्या अध्यायात तर ती यादीच दिलेली आहे की नेहमीची करावी लागणारी कर्म किंवा आपोआप घडणारी कर्म कोणची? पश्यन, शृण्वन, स्पृशन, जिग्रन, अश्नन, गच्छन, स्वपन, श्वसन अशी यादीच दिलेली आहे. त्यामुळे शरीरधारी माणसाला ही कर्म जर करावीच लागणार तर मग
कर्तव्य कर्म सोडण्याबद्दल आग्रह का, असं या ठिकाणी भगवद्गीतेने विचारलेलं आहे. त्याप्रमाणे आत्मान आत्मविवेक त्याचा जेवढा भाग हा आवश्यक आहे तेवढा भगवद्गीतेने सांगितला आणि नंतर लगेच कर्मयोगाच्या विवेचनाला सुरुवात केली. सांख्य तत्वज्ञानाचा दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे आणि स्वीकार्य भाग असा आहे की सत्कार्यवाद. सांख्य तत्वज्ञानाचा सत्कार्यवाद हा गीतेने स्वीकारलेला आहे. सत्कार्यवाद म्हणजे काय, तर कोणतेही कार्य हे कारण स्वरूपामध्ये अस्तित्वात असतच. म्हणजे उदाहरणार्थ माती हे कारण घेतलं, त्या मातीमध्ये घट हे कार्य हे अस्तित्वात आहेच. फक्त हालचालीने किंवा पुढच्या कृतीने ते नामरूपाने घट व्यक्त होतो. कारण मातीत तो अस्तित्वात असल्याशिवाय तो त्याच्यातून निर्माण होणारच नाहीये. हे सत्कार्यवादाचं महत्वाचं तत्व आहे. कारणाचे गुण शेवटी कार्यात येत असतात. मातीपासूनच मातीचा घट होणार आहे, सुवर्णापासूनच सुवर्णाचे अलंकार होणार आहे. त्यामुळे मातीत जसा घट अस्तित्वात आहेच, फक्त तो नामरूपाने व्यक्त होतो, तसंच सोन्यामध्ये सुद्धा सुवर्णाचे अलंकार आहेत, ते नंतर नामरूपाने व्यक्त होतात. बौद्ध आणि वैशेषिक दर्शन यांच्या मते एकाच पदार्थाचा नाश होऊन त्यातून नवा पदार्थ निर्माण होतो. उदाहरणार्थ बीजाचा नाश होऊन अंकुर आणि अंकुराचा नाश होऊन वृक्ष निर्माण होतो. पण सांख्य आणि वेदांत यांच्या मते मात्र वृक्षाच्या बीजातली द्रव्य नाहीशी न होताना बीजातल्या घटकांनाच अंकुराचं रूप प्राप्त होतं. छांदोग्य उपनिषदात सुद्धा म्हटलेलं आहे की कथम असतः सज्जा येतं, जे अस्तित्वातच नाहीये कारण त्याच्यापासून कार्य निर्माण होईलच कसं. वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. त्यामुळे दिलेली घटांचे निरनिराळे आकार प्रकार हे वाचारंभणम वाचेने दिलेले, आपण दिलेली ती नावं आहेत. मृत्तिका इत्येव सत्यम. त्यामुळे सत्कार्य कार्य हे कारण रूपाने अस्तित्वात असतच, हा सिद्धांत हा स्वीकार्य आहे आणि तो भगवद्गीतेने सांख्यांचा सिद्धांत तो घेतलेला आहे. द्वैत किंवा अंतिम भेद बाजूला ठेवला तर सांख्यांचं सृष्टी निर्मितीचं तत्व हे सुद्धा गीतेने स्वीकारलेलं आहे. हा आणखीन एक स्वीकार्य भाग. त्यामुळे ही सृष्टी निर्मिती कशी होते हे सांख्य तत्वज्ञानाने जे सांगितलेलं आहे ते सांख्य तत्वज्ञानाचं तत्वज्ञान किंवा ती प्रक्रिया, तो क्रम हा या ठिकाणी स्वीकारलेला आहे. प्रकृती आणि पुरुष अशी जी दोन तत्व मानलेली आहेत सांख्याने, त्यांच्या संयोगातून ही सृष्टी निर्मिती होत असते किंवा ती क्रमाक्रमाने निर्माण होत असते. प्रकृतीची साम्यावस्था ढळली किंवा निर्मितीला सुरुवात होते. साम्यावस्था ढळली म्हणजे काय, तर प्रकृतीचे 3 गुण, अर्थात प्रकृतीचे 3 गुण असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. प्रकृती म्हणजेच 3 गुणांचा संयोग, सत्व रजस तमस अशा 3 गुणांचा संयोग म्हणजे त्यालाच प्रकृती म्हणतात. पण सोयीसाठी आपण म्हणतो की प्रकृतीचे 3 गुण. त्यामुळे या प्रकृतीचे 3 गुण पहिल्यांदा साम्यावस्थेत असतात, तोपर्यंत सृष्टी निर्मितीला सुरुवात होत नाही. पण ही साम्यावस्था ढळली म्हणजेच कमी जास्तीपणा त्यात सुरू झाला की मग सृष्टी निर्मितीला सुरुवात होते. पुरुष हे जे तत्व आहे ते स्वयंभू आणि अनादी आहे. तशीच प्रकृती ही सुद्धा स्वयंभू आणि अनादी आहे. हा काळापासून ती चालत आलेली आहे, नव्याने जन्माला आलेली नाही. कायमस्वरूपी ही दोन्ही तत्व आहे. पण पुरुष मात्र या ठिकाणी ज्ञ त्याला आणखीन एक नाव आहे किंवा द्रष्टा त्याला आणखीन एक म्हटलेलं आहे. तो निर्गुण निराकार आहे, तो चेतन आहे, पण तो काहीही करत नाही, निर्गुण आहे तो. आणि प्रकृती ही मात्र स्वयंभू अनादी अव्यक्त सूक्ष्म अशी आहेत. तिला आणखी नाव आहेत. प्रधान म्हटलेलं आहे, तिला माया म्हटलेलं आहे, प्रसव धर्मिणी म्हटलेलं आहे, म्हणजे सृष्टी उत्पन्न करू शकणारी असंही तिचं नाव आहे. त्यामुळे हा फक्त चैतन्य पुरवतो पुरुष आणि सगळी सृष्टीची निर्मिती मात्र प्रकृतीपासून होत असते. मग या दोघांच्या संयोगाने प्रथम तत्व निर्माण होतं, ते महत्
किंवा महान म्हणजेच बुद्धी. बुद्धी हे तत्व पहिल्यांदा निर्माण होतं आणि ते व्यक्त स्वरूपात असतं, पण सूक्ष्म. म्हणजे व्यक्त जरी झालं तरी अजून ते दिसत नाहीये. त्याला आसुरी, मती, ज्ञान, ख्याती अशी अनेक नावं आहेत. त्यामुळे महत किंवा महान, बुद्धी हे तत्व त्याच्यातून त्या संयोगातून निर्माण होतो. त्या महत्पासून अहंकार निर्माण होतो. अहंकार त्यालाच अभिमान आणि तेजस ही नाव आहे. आता हा जो अहंकार शब्द आहे तो अहंकार शब्द थोडा या तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये त्याचा अर्थ थोडासा वेगळा आहे. आपण लौकिकामध्ये ज्यावेळेला एखाद्या माणसाला अहंकार झालाय, म्हणजे त्याला ताठा आहे, गर्व आहे असे आपण शब्द वापरत असतो. पण या ठिकाणी अहम किंवा अहंकार म्हणजेच मी तू असा भेद व्यक्त करणारं केवळ तत्व आहे. त्यामुळे मी काम करतो, मी वाचन करतो असं या ठिकाणी मी हा शब्द वापरल्याशिवाय अहम यार्थी आपल्याला व्यवहार करताच येणार नाही. त्यामुळे मी तू असा भेद सांगणारं हे तत्व आहे. किंवा अहम म्हणजे जे आपण ज्याला अंतःकरण आणतो त्याचा तो चौथा कप्पा आहे. की मन पहिला कप्पा, बुद्धी दुसरा कप्पा, चित्त तिसरा कप्पा आणि अहंकार म्हणजे अहम. पण त्याला मी नेहमी शब्द वापरते आयनेस म्हणजे मीपणा किंवा मी माझं अस्तित्व. त्यामुळे या अहंकार नेहमी व्यवहारासाठी हा अहम अत्यंत उपयोगी आहे. पण त्या अहमचाच अतिरेक झाला, केवळ मी माझं माझं असंच या ठिकाणी सुरू झालं की मग आपण लौकिकात ज्याला आपण ताठा अहंकार म्हणतो त्याचा तो अर्थ त्या ठिकाणी निर्माण होतो. मला एक गोष्ट नेहमी आठवते की हा अहंकार किंवा हे ममत्व मीपणा कसा निर्माण होतो. तर एखादी वस्तू, माझी छत्री, अनेक 3-4 छत्र्या माळ्यावर टाकलेल्या आहेत, पण पाऊस पडायला लागल्यानंतर कोणीतरी माझ्याकडून एक ती माझी छत्री ही त्या ठिकाणी नेली. मी ती माळ्यावरची काढून झाडून झटकून ती दिली छत्री. पण तोपर्यंत माझ्या मनात सुद्धा नसलेली किंवा त्या छत्रीचा विचार सुद्धा नव्हता. पण आता ती दिल्यानंतर कोणाला तरी मी माझी छत्री कोणाला तरी दिली, माझी छत्री कोणाला तरी दिली, तो ती माझी छत्री कधी कधी परत करणार कोणातो वगैरे वगैरे. हे मी माझं त्याच्यातली जी महत्व आसक्ती निर्माण झाली तो अहंकार म्हणजे तो अहंकार या तत्वाचा तो अतिरेक असो. तर हे अहंकार तत्व निर्माण झाल्यानंतर त्याच्यापासून ही सात्विक सृष्टी निर्माण होते. म्हणजे 11 इंद्रिय पहिल्यांदा निर्माण होतात. 11 इंद्रिय कोणची? तर 5 ज्ञानेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे श्रोत्र, त्वक, चक्षु, जिव्हा आणि घ्राण ही 5 इंद्रिय निर्माण होतात. त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. तर ह्या इंद्रियांच्या साह्याने आपल्याला बाह्य जगाचं ज्ञान होत असतं. 5 कर्मेंद्रिय निर्माण होतात. म्हणजे वाक, वाचा, पाणी म्हणजे हात, पाद, पाय, पायू म्हणजे उत्सर्जनाचं इंद्रिय आणि उपस्थ म्हणजे उपभोगाचं इंद्रिय. ही 5 कर्मेंद्रिय त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि मन अशी 11 इंद्रिय त्या ठिकाणी आणि त्याच्या जोडीलाच त्या ठिकाणी 5 तन्मात्रा म्हणजे पंचमहाभूतांची 5 सूक्ष्म रूप ही पण निर्माण होतात. त्यांना तन्मात्रा म्हणतात. तशी एकूण 16 तत्व या अहंकारापासून निर्माण होतात. मग या पंच तन्मात्रांचीच पुढे पंचमहाभूत होतात. म्हणजे स्थूल म्हणजे व्यक्त स्वरूपामध्ये ती निर्माण होतात. आणि मग त्या पंचमहाभूतांपासून मग नंतर बाकीच्या सगळ्या सृष्टीची रचना ही व्हायला सुरुवात होते. याच्यामध्ये प्रकृतीच्या 3 गुणांपासून त्रिगुणात्मक प्रकृतीपासून ही सगळी सृष्टी निर्माण होते. आणि त्याचा परिणाम असा की प्रत्येक वस्तू ही त्रिगुणात्मकच असते. कोणतीही निर्माण झालेली वस्तू मग त्याच्यामध्ये एखाद्या गुणाचा हा जास्ती भाग असेल पण तरी सुद्धा 3ही गुण त्याच्यामध्ये हे आवश्यक असतातच. कारण कारणाचे गुण कार्यात उतरतात हे आपण बघितलं तत्कार्यवादामध्ये. त्यानुसार त्यांनी मग सांख्यांनी या 3 गुणांची लक्षणं दिलेली आहेत की हे 3 गुण प्रकृतीचे काय काय करतात, त्यांची कामं काय काय आहेत किंवा ते कसे ओळखायचे. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम
अनामयम. त्यामुळे हा प्रकाश निर्माण करणारा, प्रकाशित करणारा आहे तो निर्मल, अत्यंत निर्मल आहे तो. आणि अनामयम म्हणजे शुद्ध स्वरूपाचा आहे. त्यामुळे या सत्वगुणाचा जर उत्कर्ष असेल, सत्वगुण जर जास्ती प्रमाणात असेल तर ज्ञान संगेन बदनाती, माणसाला ज्ञानाची इच्छा निर्माण होते, ज्ञान मिळवावं अशी त्याला ही सात्विक गुणाच्या प्रभावामुळे ती निर्माण होते. त्यामुळे सत्वात संजायते ज्ञानम असं भगवद्गीतेने म्हटलेलंच आहे. रजोगुण जो आहे, रजस, तो रजो रागात्मकम विद्धी तृष्णासंग समुद्भवम रजसहा लोभ एवच. त्यामुळे तृष्णा, एखादी गोष्ट किंवा अनेक गोष्टी सारख्या मिळत राहाव्यात अशी तृष्णा, तहान ही सारखी या रजोगुणाच्या प्रभावामुळे निर्माण होते. आणि मग काम एषः, क्रोध एषः, एखाद्या गोष्टीची काम म्हणजे उत्कट इच्छा आणि तो काम नाही पूर्ण झाला तर क्रोध हे त्याच्यापासूनच निर्माण होता. कामात क्रोध अभिजायते. त्यामुळे एखादं फूल मला मिळावं ही उत्कट इच्छा, ते बागेतलं फूल त्याच्यावर माझं लक्ष गेलेलं आहे पण ती बाग दुसऱ्याची आहे, तिथे त्या ठिकाणी रक्षक बसलेला आहे, त्याला विनंती केली फूल द्या म्हणून, तो देत नाहीये. मग मला राग आला म्हणजे क्रोध आला, मग त्या क्रोधातून नाही कसं देत मी बघतोच असं म्हणून मिळवण्याची इच्छा, दुसरं काही सुचेनासं होतं. त्यामुळे कामात क्रोध हे क्रमाने वाढत जातो आणि म्हणून त्या ठिकाणी हा रजोगुणाचा परिपाक आहे. तमस्तु अज्ञानजम विद्धी, तमोगुण हा अज्ञान निर्माण करणारा आहे. त्यामुळे प्रमाद, आलस्य म्हणजे आळस, निद्रा हे जे आहेत, मंदपणा, हे सगळे लक्षणं ही तमोगुणाची लक्षणं या ठिकाणी आहेत. आणि मग भगवद्गीता म्हणते की न तरस्ति पृथिव्यां वा दिवी देवेषु आपनः सत्वं प्रकृतिजय विमुक्तम जद अभिस्यात् त्रिगुणैः. त्यामुळे या पृथ्वीवर अशी एकही वस्तू नाहीये ती या त्रिगुणांपासून ती मुक्त असेल. त्यामुळे हे जे तीन गुणांची जी लक्षणं सांगितली त्याच्यापासून काय काय निर्माण होतं, त्यामुळे सहजपणाने आपण बघायला हरकत नाहीये की आपल्याला कशाची आवड आहे, आपल्याला ज्ञानाची आवड आहे का. ती आवड असेल तर आपल्यामध्ये सत्वगुण हा निश्चितपणाने जास्त प्रमाणात आहे असं समजायला हरकत नाहीये. त्यामुळे कुठला गुण आपल्यामुळे प्रभावी आहेत हे आपण काय करतो, आपला विचार कसा आहे याच्यावरून सगळं ठरत असतो. त्यामुळे हे गुणोत्तर करायला हरकत नाहीये. त्यामुळे तिन्ही असतात पण एखादा गुण प्रभावी असला की त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. त्यामुळे या सत्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून, त्यांच्या एकत्रीकरणापासून म्हणजे प्रकृतीपासून ही सगळ्या सृष्टीची उत्पत्ती होत असते इथपर्यंत सांगितलं. आता ज्ञान, कर्म, कार्य हे सुद्धा त्रिगुणात्मकच आहे, म्हणजे तीन तीन प्रकारचे आहेत असं नंतरच्या अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे. 18व्या अध्यायामध्ये हा सगळा प्रभाग आलेला आहे. त्यामुळे एकदम आपण त्या बघणार आहोत की त्रिविध ज्ञान, त्रिविध ज्ञान म्हणजे सात्विक ज्ञान, राजस ज्ञान, तमस ज्ञान. त्यामुळे सात्विक ज्ञान कशाला म्हणायचं तर सर्व भूतमात्रांमध्ये एकच एक आत्मतत्व भरलेलं आहे असं जे ज्ञान सांगतं ते सात्विक ज्ञान. विविधतेचं ज्ञान म्हणजे प्रत्येकामध्ये वेगवेगळं तत्व आहे असं सांगणारं जे ज्ञान, सृष्टीच्या विविधतेचं ज्ञान, ते म्हणजे रजोगुणी ज्ञान किंवा राजस ज्ञान. आणि तमोगुण म्हणजे एखाद्या गोष्टीतच सर्वस्व मानून त्याच्या मागे लागणं, त्याला हे तमोगुणी गुंतून पडणं, मोह पाडणं, त्याच्यामुळे ते तमोगुणी ज्ञान त्याला म्हटलेलं आहे. त्यामुळे त्रिविध कर्म असंच आहे. भगवद्गीतेच्या दृष्टीने फलाशारहित कर्म त्याला सात्विक कर्म म्हटलेलं आहे. फलाशा ठेवून केलेलं कर्म त्याला रजोगुणी कर्म म्हटलंय, राजस कर्म म्हटलेलं आहे. आणि परिणामांची तमा न बाळगताना मोहाने केलेलं कर्म त्याला तामस कर्म म्हटलेलं आहे. तसं ह्या त्या ज्ञान, कर्म, कार्य, कर्ता हे सगळं त्रिविध मानलेले आहेत. हे त्रिगुणांचे परिणाम त्या सृष्टी निर्मितीतले मानलेले आहेत. आता एखाद्या गोष्टीची निर्मिती झाली की नैसर्गिकपणेच त्याचं थोडा काळ अस्तित्व आणि नंतर त्याचा लय म्हणजे नाश, या तिन्ही अवस्था एका पाठोपाठ येतच असतात. त्यामुळे मग हा लय कसा होतो
हेही त्या ठिकाणी सांख्य तत्वानुसार सांगितलेलं आहे. लय कसा होतो तर या 18 गुणांचं हे सूक्ष्म शरीर निर्माण होतं. म्हणजेच पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा आणि मन या 16चं हे या ठिकाणी आणि अशा त्या महत् अहंकार, त्यात आणखी 2 तत्व, त्या सगळ्यांमध्ये 18 झाले. तर या 18 गुणांचं लिंग शरीर किंवा सूक्ष्म शरीर निर्माण होतं. म्हणजे ज्यावेळेला लयाची अवस्था येते किंवा नाशाची अवस्था येते त्यावेळेला. आता एक सिद्धांत असा आहे की या जन्मातल्या जे आपण जे काय करू, जे कर्म करू, त्या कर्मफलापासून मृत्यूनंतर सुद्धा सुटका नसते. आणि त्यामुळे ही फळ भोगण्यासाठी त्या लिंग शरीरासह तो जीव हा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो त्या पापपुण्याची फळं भोगण्यासाठी. आणि मग तिथे दुसऱ्या शरीरात गेल्यानंतर त्याला आपण ते जे 18 तत्वांचं त्याला आपण गाठोड म्हणतो, संचिताचा गाठोड वगैरे वगैरे. त्यामुळे हे संचित कर्म आहे, हे संचित कर्म घेऊनच तो दुसरीकडे दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. त्यामुळे एका शरीराचा नाश झाला तरी तो दुसऱ्या शरीरामध्ये जात असतो. संचिताचे मग परिणाम दिसायला लागतात. हे जे पापपुण्य भोगायचं आहे, शिल्लक आहे, त्याचे आता परिणाम दिसायला लागलेले आणि त्यालाच आपण म्हणतो प्रारब्ध कर्म. प्रारब्ध म्हणजे आता सुरुवात झालेली, परिणाम दिसायला, म्हणून त्याला प्रारब्ध कर्म म्हटलेलं आहे. त्यामुळे जसा वारा, गीतेने उदाहरण दिलेलं आहे की जसा वारा हा फुलातून सुगंध घेऊन बाहेर पडतो, त्याप्रमाणे जीव या सूक्ष्म म्हणजे 18 तत्वांच्या लिंग शरीरातून तो सगळं पापपुण्यांचं वाटोळ घेऊन दुसऱ्या शरीरामध्ये जात असतो. वायुर्गंध निवाशया. एका मूलद्रव्यापासून म्हणजे प्रकृतीपासून सर्व सृष्टी उत्पन्न झाली. हा सांख्य सिद्धांत जो आहे त्याला पाश्चात्य देशातल्या आधुनिक अभिभूतिक शास्त्रज्ञांना तो मान्य आहे असं गीता रहस्यकारांनी सांगितलेलं आहे. आणि त्यालाच ते उत्क्रांतीवाद असं म्हणतात. ते पान 153 वर गीता रहस्याच्या त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यात ते असं म्हणतात, एका जड प्रकृतीपासून सर्व व्यक्त पदार्थ कोणत्या क्रमाने निघाले एवढाच जर विचार केला तर पाश्चात्य उत्क्रांतीवाद आणि सांख्यांचा प्रकृती मूलत्वाचा सिद्धांत यामध्ये फारसा भेद नाही. प्रकृतीच्या सत्व रजस तमस या गुणांऐवजी अर्वाचीन सृष्टीशास्त्रज्ञांनी गती, उष्णता, आकर्षण शक्ती यांचा कमी जास्तपणा मानला आहे. एवढाच काय तो त्याच्यामध्ये फरक. त्यामुळे भगवद्गीताकारांनी त्याच्यावरचं ते विवरण सुद्धा म्हणजे आधुनिक शास्त्राशी ते कसं जोडलं गेलेलं आहे ते सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. भगवद्गीतेला मान्य न होणारा सांख्यांचा आणखीन एक सिद्धांत किंवा मुद्दा म्हणजे पुरुष बहुत्व. सांख्य हे प्रत्येक शरीरामध्ये भिन्न पुरुष किंवा भिन्न आत्मा आहे असं मानतात. आणि त्याच्यासाठी ते काय देतात कारण ते म्हणतात की प्रत्येकाचं सुख दुःख, प्रत्येकाचे आचार विचार, प्रत्येकाचा जीवनक्रम हा वेगळा वेगळा असतो आणि त्याचा संसार, त्याचं जन्म मरण हे सुद्धा वेगवेगळं असतं. जर एकच आत्मा सगळ्यांमध्ये असता तर हे सगळं एकाच वेळेला झालेलं. पण एकाला मोक्ष, एक अजून संसारात, एकाला सुख, दुसऱ्याला दुःख, असा जर फरक आपल्याला दिसतो तर या ठिकाणी पुरुष बहुत्वच मानायला पाहिजे असं सांख्याने त्या ठिकाणी मानलं पाहिजे. पण वेदांताने मात्र त्या ठिकाणी आणि भगवद्गीतेने सुद्धा एकच आत्मा असून उपाधी भेदाने तो भिन्न भासतो असं म्हटलेलं आहे. म्हणजेच एकच आत्मतत्व. उदाहरणार्थ एखादा एकच सूर्य असतो आकाशात, तर आपण 100 भांडी भरून ठेवली पाण्याने तर त्याच्यामध्ये 100 प्रतिबिंब पडतात. त्याचा अर्थ 100 सूर्य नाहीये, सूर्य एकच आहे, पण त्याची उपाधी भेदाने ही 100 प्रकारची किंवा 100 ठिकाणी ही प्रतिबिंब पडतात. त्यामुळे सांख्य मतानुसार पुरुष प्रकृतीपासून अलग होणं हेच केवळ कैवल्य किंवा मोक्ष या ठिकाणी असते. वेदांतांनी मात्र ही 2 तत्व वेगळी मानलेली नाहीये, तर वेदांतांनी आत्म्याशीच
किंवा परमात्म्याचीच प्रकृती ही शक्ती मानलेली आहे. आणि हे मत हे जास्त या ठिकाणी योग्य असं दिसतं. कारण माणसाची शक्ती ती आपण भिन्न दाखवू शकतो का? माझी बोलण्याची शक्ती, माझी काम करण्याची शक्ती ही मी माझ्याहून भिन्न कशी दाखवू शकणार? ती माझ्यामध्येच असणार. तशीच परमात्म्याची ही जी प्रकृती शक्ती आहे ती त्याच्यामध्येच आहे. गुणात्मकच आहे ती गुणात्मक प्रकृती ही त्याच्यामध्ये शक्ती आहे आणि तिच्यावर नियंत्रण ठेवून तो कार्य करत असतो. त्यामुळे प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया असं भगवद्गीतेने या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला दिसतंय. सांख्य तत्वज्ञानाबद्दल आणखी एक भेदाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे गुणपरिणामवाद की आणि वेदांताचा किंवा भगवद्गीतेचा विवर्तवाद. गुणपरिणामवाद याचा अर्थ गुणांपासून परिणाम होणं, म्हणजे एखाद्या वस्तूचे गुण असतील ते गुण बदलून त्या दुसऱ्या वस्तूमध्ये ते परिणत होणं किंवा त्याचा परिणाम होणं. म्हणजेच मूळ कारण हे तसंच तसं राहत नाही, त्या कारणाचाच त्या ठिकाणी कार्यामध्ये रूपांतर होत असतं. हा गुणपरिणामवाद सांख्याने मानलेला आहे. भगवद्गीतेने किंवा वेदांताने मात्र विवर्तवाद मानलेला आहे. म्हणजे त्रिगुणांच्या विकासाने किंवा परिणामाने ही दृश्यसृष्टी निर्माण होते किंवा खरोखरीची सृष्टी ही निर्माण होते. पण अद्वैताच्या मताप्रमाणे ही सृष्टी खरोखरी निर्माण होत नसून ती भासते आणि त्याच्यासाठी ते नेहमीचा दृष्टांत देतात तो म्हणजे रज्जू सर्प दृष्टांत. त्यामुळे दोरीवर जो साप आपल्याला भासतो अंधारामध्ये तो अज्ञानाने म्हणजे अंधारामुळे तो भासत असतो. तसं परब्रह्माच्या ठिकाणी ही जी सृष्टी भासते ती भासते म्हणजे ती खरी नसते, तर ती भासमान त्या ठिकाणी तिचं अस्तित्व असते, खरोखरी तिची निर्मिती होत नाहीये. त्यामुळे ज्यावेळेला परब्रह्माचं आपल्याला ज्ञान होतं त्यावेळेला त्या ज्ञानाच्या ठिकाणी ती सृष्टी निघून जाते, म्हणजे तो भास या ठिकाणी नाहीसा होतो. आणि मग वेदांत सारात हे जे तत्व म्हणजे गुणपरिणाम पण सांगितलेला आहे आणि विवर्तवाद पण सांगितलेला आहे. तो कसा सांगितलेला आहे तर वेदांत सारात एक श्लोक आहे तो म्हणजे यः तात्विकः अन्यथा भावः परिणामः उदीयतः. तात्विक म्हणजे खरोखरीचा आणि अन्यथा भाव म्हणजे एक वस्तू दुसऱ्यामध्ये बदलणार. हा कसा आहे तर खरोखरीच आहे, खरोखरीच बदल त्या ठिकाणी होतो. आणि अतात्विको अन्यथा भाव, एखादी वस्तू दुसरी दिसते, रज्जूच्या ठिकाणी साप दिसतो पण तो अतात्विक खरोखरी झालेला नसतो तो बदल, तो विवर्तस उदाहरतः. आणि विवर्तवादाचं हे उदाहरण जे सांगितलेलं आहे ते आचार्यांच्या शंकराचार्यांच्या नावावर ते जे सांगितलं जातं की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. ब्रह्मसत्य पण जग मात्र मिथ्या म्हणजे भासमान. आणि या तत्वाची ज्यांना अद्वैत सिद्धांताचा अभ्यास ज्यांचा नाहीये ते थोडीशी एक उपहासात्मक बोलतात की ब्रह्मसत्य ठीक आहे ते असेल सत्य वगैरे, पण जगन मिथ्या हे कसं काय? जग जर आम्हाला दिसतंय, आम्ही जगात राहतोय, त्याच्यातली सुख दुःख उपभोगतोय, तर त्या जगाला मिथ्या कसं म्हणायचं? शंकराचार्यांनी याचंही उत्तर दिलेलं आहे की मिथ्या याचा अर्थ ज्ञानप्राप्तीपर्यंत ते भासतं, ज्ञानप्राप्तीपर्यंत त्याचं अस्तित्व आहेच. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी व्यावहारिक सत्य असं त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि प्रत्यक्ष त्या बाबतीत एक कथा सांगतात, शंकराचार्यांच्या शिष्यानेच त्यांना म्हटलेलं होतं की का हो आचार्य, तुम्ही नेहमी अद्वैत अद्वैत सांगत असता, एकच परब्रह्म या ठिकाणी आहे असं सांगत असता. मग त्या ठिकाणी ज्यावेळेला शंकराचार्य आणि ते शिष्य नदीवर स्नानाला गेले आणि तिकडे एक वाघ आला आणि त्या वाघाला बघून शिष्यही पळाले आणि आचार्यही पळाले, त्यावेळेला परत एकत्र आल्यानंतर त्या शिष्याने विचारलेले आहे की का हो आचार्य, तुम्ही नेहमी अद्वैताबद्दल सांगतात, मग आता हा वाघ बघून तुम्ही पळालात का? तर त्याच्यावर शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे की व्याघ्रो मिथ्या मम पलायनम अपि मिथ्या. म्हणजे व्यावहारिक दशेमध्ये वाघ खराच आहे, तो खाणारच, त्यामुळे त्याला बघून पळालंच पाहिजे. पण ज्ञानाच्या कक्षेमध्ये जर वाघ हा मिथ्या असेल, भासमान असेल, तर माझं पलायन हे सुद्धा मिथ्या. त्यामुळे हे
सगळं पटणारं तत्वज्ञान किंवा स्वीकार्य सिद्धांत हा वेदांतांनी मांडलेला आहे. संख्यांनी मात्र गुण परिणाम वाद हा मांडलेला आहे. एक अत्यंत महत्वाचं तत्व जे सांख्यांनी मानलेलं आहे आणि जे आपल्याला नेहमी व्यवहारामध्ये पदोपदी ज्याचा अनुभव येत असतो ते म्हणजे अर्जुनाला उपदेश करताना सांख्यांनी सांगितलेल्या आणखीन एका महत्वाच्या तत्वाचा निर्देश भगवद्गीतेने केलेला आहे, श्रीकृष्णाने केलेला आहे की माणसाची प्रवृत्ती काय असते नेहमी की यशाचं श्रेय नेहमी स्वतः घ्यायचं. एखादी गोष्ट जर यशस्वी झाली तर हे मी केलं, माझ्यामुळे ते झालं, माझ्या प्रयत्नांमुळे ते साध्य झालं, असं हा अहंकार त्याच्यामध्ये येत असतो. आणि म्हणून भगवद्गीतेने म्हटलेलं आहे की प्रकृते क्रियमाणाने गुणैक कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. त्यामुळे अहंकार विमूढात्मा, अज्ञानामुळे अहंकारामुळे मीच करता आहे, मीच केलंय सगळं असं तो अज्ञानी माणूस मानतो. जे होत असतं सगळं घडत असतं ते प्रकृतीच्या त्रिगुणांकडून होत असतं, पण हा विवेक त्याला नसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी मुद्दाम सांख्यांच्या तत्वज्ञानातून भगवद्गीतेने सांगितलेलं आहे की पंचैताने 18व्या अध्यायात सांगितलेलं पंचैताने महाबाहो कारणाने निबोधमे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. सांख्ये कृतांते प्रोक्तानि हे महत्वाचं आहे की ज्याच्यातून आपल्याला स्पष्ट कळतंय की हा सांख्य सिद्धांत आहे. काय सांगितलंय त्यांनी की पंच कारणाने निबोधमे, माझ्याकडून तू 5 कारण ऐकून घे, समजून घे. कुठलंही कर्म करायचं असेल त्यावेळेला ही 5 कर्म, 5 कारण त्या ठिकाणी प्रत्येक कर्मासाठी 5 कारण लागतात, 5 कारण आवश्यक असतात असं सांख्य तत्वज्ञानाने सांगितलेलं आहे. आणि सांख्ये कृतांते प्रोक्ताने असे शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहेत मुद्दामच. 18व्या अध्यायामध्ये आलेले पंचैताने महाबाहो कारणाने निबोधमे सांख्ये कृतांते प्रोक्ताने सिद्धये सर्व कर्मणाम. आणि ती 5 कारण म्हणजे अधिष्ठानम तथा कर्ता करणं ज पृथक्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम जैवात्र पंचमम. त्यामुळे ही 5ही कारण आवश्यक आहे, केवळ एकच असून भागत नाहीये. अगदी शेतीचं उदाहरण आपण समजा घेतलं तरी जिथे शेती करायची ती जमीन हे अधिष्ठान तिथलं झालं. कर्ता शेतकरी, शेत करणारा तो कर्ता झाला. त्याच्या मदतीला जी विविध उपकरणं आहे, बैलजोडी आहे, नांगर आहे वगैरे, ही करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा. विविध जरी साधनं मदतीला असली तरी प्रत्यक्ष हाताने ते नांगर चालवला पाहिजे. त्यामुळे पृथक चेष्टा, चेष्टा म्हणजे हालचाली ह्या केल्या पाहिजे. आणि दैवम चैवात्र पंचम, शेवटी पीक हातात येईल का नाही हे आहे दैव. पाऊस जास्त पडला, पाऊस अजिबात पडलाच नाही, चोराने लुटून नेलं वगैरे वगैरे अनेक कारणं. त्यामुळे ही 5ही कारणं जर असतात तर मीच करता, मलाच तर यश मिळालं पाहिजे, मलाच त्याचं फळ मिळालं पाहिजे, हा आवेश, अभिनिवेश कशासाठी, त्याच्यासाठी मुद्दाम या ठिकाणी सांख्याने सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रकृती ही सगळी कामं करत असते असा हा सांख्यांचा सिद्धांत. भगवद्गीतेमध्ये एकात्मतत्व म्हणजे अद्वैत प्रतिपाद्य असलं तरी अध्यात्माची तत्व सांगत असताना श्रीकृष्णाने सांख्य परिभाषेचा आणि युक्तिवादाचा जागोजागी उपयोग केल्याने सांख्यांची सर्वत्र मते गीतेला स्वीकार्य आहेत की काय असा गैरसमज होण्याचा संभव असतो. पण या ठिकाणी गीता रहस्यकार म्हणतात परब्रह्मरूपी एकच मूलभूत अंतिम तत्व असून त्यापासून प्रकृती पुरुषासह सृष्टी झालेली आहे. या उपनिषदातील अद्वैत सिद्धांतास न सोडता बाकी सांख्य सिद्धांत अग्राह्य नाहीत असे ब्रह्मसूत्र भाष्यात शंकराचार्यांनी म्हटलं आहे. तोच नियम गीतेतील उपपादनासही लागू आहे असं हे गीता रहस्यकार मुद्दाम नमूद करतात पृष्ठ 150 वर. कर्मयोगाच्या पुष्टीसाठी सांगितल्या गेलेल्या इतर मार्गांबद्दलही हेच सांगता येईल. मन्मना भव मद्भक्तः मद्याजी माम नमस्करू हे भक्तीचं मर्म सांगणारा श्लोक
9:34-18-65 या दोन्ही ठिकाणी आलेला आहे. भक्तांचे प्रकार, भक्तियोग, त्याचं विवरण, यावरून काही लोक कर्म, भक्ती आणि ज्ञान हे विषय स्वतंत्र आणि तुल्यबल मानून गीतेच्या 18 अध्यायांची बहुबंकीप्रमाणे जी तिघात वाटणी करतात. हे मुद्दाम असं गीता रहस्यकारांनी म्हटलेलं आहे की 18 अध्यायांची बहुबंकीप्रमाणे जी तिघात वाटणी करतात ते योग्य नसून ज्ञानमूलक भक्तिप्रधान कर्मयोग ही एकच निष्ठा गीतेत प्रतिपाद्य आहे. तसेच या निष्ठांचे निरूपण कर्मयोगाच्या अनुषंगाने आलेलं आहे असं लोकमान्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. 413. भगवद्गीतेमध्ये पातंजल योगाचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. मात्र समत्वम योग उच्चते असं सांगून कर्मयोगाच्या सिद्धीसाठी हे समतोलत्व कसं आणावं त्याचं साधन म्हणून गीतेमध्ये चित्त निरोधाचं वर्णन आलेलं आहे. वस्तुतः पातंजल सूत्रांपेक्षा सुद्धा श्वेताश्वतर किंवा कठ उपनिषदातल्या योगतत्वांचं गीतेशी जास्त साधर्म्य दाखवता येईल. गीतेच्या इंग्रजी भाषांतराच्या ग्रंथामध्ये थॉम्सन यांनी गीतेतला कर्मयोग म्हणजे पातंजल योगाचंच एक रूपांतर आहे असं जे म्हटलं आहे ते मुळीच संभवनीय नाही असं गीता रहस्यकार म्हणतात. प्रत्येक ठिकाणी योगम युंजन म्हणजे कर्मयोग करत असताना असं सांगायला भगवंत विसरत नाहीये. प्राचीन वैदिक देवयज्ञाची संकल्पना घेऊन त्यावरून यज्ञार्थ कर्म ही वेगळी संकल्पना सुद्धा कर्मयोगाला बल देणारी आहे. यज्ञात अग्नी प्रज्वलित करून आहुती अर्पण करतात. ती स्वीकारण्यासाठी देवतांना आवाहन केलं जातं. आहुतीने संतुष्ट झालेले देव यजमानाला इच्छित गोष्ट देतात. ही वैदिक यज्ञामागची परस्परम भावयंतः अशी संकल्पना. मात्र या यज्ञविधीमध्ये कोणत्याही प्रकारची चूक चालत नाही. विधिक्रम, मंत्रोच्चार, त्यातली शुद्धाशुद्धता त्याला फार महत्व असतं आणि म्हणूनच यज्ञयागाच्या तुलनेमध्ये कर्मयोगाची वैशिष्ट्य सांगताना गीतेत म्हटलंय, न इह अभिक्रम नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भया. म्हणजे यज्ञयागामध्ये अभिक्रमाचा नाश झाला तर प्रत्यवाय नावाचा दोष लागतो. ऐतरेय ब्राह्मणातल्या सोमक्रयण या विधीमध्ये सोमयागामध्ये सोमवल्ली विकत घेतानाचे मंत्र, तो सोम बैलगाडीतून यज्ञ मंडपाकडे आणण्याचे मंत्र, सोम उतरवताना बैलगाडीचा एक बैल जोडलेला एक बैल सोडलेला अशा स्थितीत ठेवायचा त्याचे मंत्र, दोन्ही बैल जोडलेले किंवा दोन्ही सोडलेले असतील तर काय होईल, सोम हा अतिथी असल्याने त्याला आतिथ्य हवी किती कपालांवर द्यायचा, सोम हा अतिथी असल्याने त्याचं स्वागत कसं करायचं, तसं केलं नाही तर यजमानास काय पाप लागेल, केलं तर कोणतं पुण्य लागेल, इत्यादी बारीक सारीक विधी आणि त्यानुसार मंत्र सांगितलेले आहेत. अगदी शेवटच्या विधीत जरी चूक झाली तरी आधीचे सगळं मंत्र किंवा सगळे विधी हे वाया जातात आणि यजमानाला दोष लागतो. म्हणजे आपण लहान मुलं जे पत्त्यांचा बंगला बांधतात की नाही, त्यामुळे अगदी 14व्या मजल्यापर्यंत व्यवस्थित पत्त्याचा बंगला बांधून झाला, पण नंतर थोडीस कुठे हल्लं की तो सगळा जसा मुळासकट कोसळतो त्याप्रमाणे हे आहे. अगदी शेवटपर्यंत विधी होत आले पण शेवटी जरी चूक झाली तरी पहिलं सगळं जे आचरण आहे विधी आहे तो वाया जातो. त्यामुळे कर्मयोगामध्ये हे बंधन नाहीये, केवळ कर्तव्य कर्म फलाशा सोडून करायचं असतं. म्हणून भगवंताने मुद्दाम म्हटलेलं आहे, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन न अनवाप्तम अवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. मला असं काहीही कोणची गोष्ट मिळवायची नाहीये की जी आता नव्याने मिळवायची आहे, पण तरी सुद्धा मी कर्म करतच असतो लोकांना कर्मयोगाचा धडा घालून देण्यासाठी. ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा कर्मयोगाचं हेच तत्व सांगितलेलं आहे. कुर्वन् एव इह कर्माणि जिजीविषेत शतम समाः. त्यामुळे इह म्हणजे या इहलोकामध्ये कुर्वन् एव कर्म करीतच 100 वर्ष जगण्याची इच्छा करावी यातील असं मुद्दाम सांगितलेलं आहे. ज्या सांख्यांच्या गुणतत्वावरून किंवा तर गुणात्मक ह्याच्यावरूनच गीतेत गुणकर्म विभाग हे तत्व सुद्धा सांगितलेलं आहे.
आणि त्या बाबतीमध्ये मी करता असून अकर्ता आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ते निरनिराळी समाजाची जी रचना झालेली आहे चार वर्णामध्ये, त्याचा मी करता पण आहे आणि अकर्ता पण आहे. करता कोणत्या दृष्टीने, तर माझ्याच प्रकृतीच्या त्रिगुणांपासून. मगाशी आपण बघितलं की सत्वात संजायते ज्ञानम, सत्वगुणाचा उत्कर्ष असेल तर ज्ञानप्राप्तीची इच्छा असेल. त्यामुळे ज्याला ज्ञानप्राप्तीची इच्छा झालेली आहे तो या ठिकाणी सात्विक गुणाने युक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्याला रजोगुण म्हणजेच शौर्य, धैर्य, युद्धाची उत्सुकता हे गुण ज्याच्यामध्ये असतील त्याला या ठिकाणी क्षत्रिय म्हणायला हरकत नाही. अशी ही जी गुण कर्म विभाग आहे, त्यामुळे गुणानुसार कर्म असा हा विभाग असल्यामुळे तिथे उच्च नीचपणाला जागाच नाहीये असं भगवद्गीतेने त्या ठिकाणी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की स्वभावनियतम कर्म कुर्वन् न आपनोती किल्बिषम्. सहजम कर्म, स्वभावनियतम कर्म असे शब्द या ठिकाणी मुद्दाम वापरलेले आहेत. आणि उपनिषदामध्ये सुद्धा आपल्याला तशी उदाहरणं आढळतात की संयुग वा रैक्व, रैक्व नावाचा एक अगदी अज्ञ वाटणारा माणूस पण तो महायोगी किंवा महाज्ञानी असा एका बैलगाडीच्या खाली आपला अंग खाजवत बसला असताना तो सगळ्यात महाज्ञानी आहे असं या ठिकाणी त्या हंसांच्या बोलण्यावरून जानश्रुती राजाला कळलं. आणि मग तो मुद्दाम त्याला शोधत शोधत आला आणि त्याच्याकडून त्यांनी उपदेश घेतला. अशा कथा या उपनिषदामध्ये आहे. आणि गीतेलाही तेच तत्व मान्य आहे. गुण, गुणानुसार कर्म, जन्मानुसार कर्म नाहीये. त्यामुळे गुणानुसार कर्म हा जो विभाग आहे त्याचा कर्ताही मीच आहे आणि अकर्ताही मीच आहे. कारण माणूस आपल्या संचितानुसार किंवा आपल्या कर्मानुसार, आपल्या गुणानुसार कर्म आणि कर्मानुसार परत त्या ठिकाणी जन्म असं हे येत असल्यामुळे अर्थातच हा गुणकर्म विभाग आपल्या प्रत्यक्ष अनुभवाला येत असतो असं म्हणता येईल. सारांशाने आपल्याला असं म्हणता येईल की भगवद्गीतेमध्ये सांख्य तत्वज्ञान हे अनेक सिद्धांत त्यांचे आलेले आहेत. आणि शंकराचार्याने म्हटल्याप्रमाणे प्रधान मल्ल त्याला म्हटलेलं आहे. म्हणजेच एक मुख्य मल्ल, जसं आपल्या बरोबरीच्या मल्लाशीच त्या ठिकाणी कुस्तीमध्ये जिंकणं हे याची अपेक्षा करतो, त्याप्रमाणे हा सांख्य तत्वातली, तत्वज्ञानातली अनेक तत्व ही वेदांताशी आणि मग भगवद्गीतेशी ही जुळणारी आहेत. म्हणून तेवढ्याच त्या मर्यादेपर्यंत त्यांचा त्याचा उपयोग करून घेतलेला आहे भगवद्गीतेने. पण संन्यास, कर्मसन्यास हा गीतेला मान्य नाहीये आणि प्रकृती पुरुषाचं द्वैत हे पण मान्य नाहीये. त्यामुळे अद्वैत आणि कर्मयोग या तत्वांच्या प्रतिपादनासाठी आवश्यक तेवढ्या सगळ्या मार्गांचा उपयोग करून घेतलेला असला गीतेने, तरी सुद्धा त्या ठिकाणी कर्मयोगच गीतेला प्रतिपाद्य आहे. हेच त्या कर्मयोगाचं किंवा भगवद्गीतेचं तात्पर्य आहे असं मुद्दाम लोकमान्य टिळकांनी म्हणजेच गीता रहस्यकारांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या विवेचनातला काही भाग आपण या ठिकाणी बघितलेला आहे. गीता रहस्य हा ग्रंथ आकाराने आणि तत्वाने, गांभीर्याने खूप मोठा ग्रंथ आहे. त्यामुळे गीता रहस्य या ग्रंथाला, भगवद्गीतेला आणि रहस्यकारांनाही वंदन करून या ठिकाणी माझंही विवेचन मी थांबवते. नमस्कार.